हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जिनियस क्लासेस. सध्या आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स बघतोय आणि आजचा टॉपिक आहे गुणोत्तर आणि प्रमाण स्वाध्याय. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 24 आहे, तर सर्वात लहान संख्येचे सर्वात मोठ्या संख्येशी गुणोत्तर किती? समजा त्या 5 क्रमवार समसंख्यांपैकी मधली संख्या x आहे, त्यामुळं तिच्या पुढची समसंख्या असणार आहे x+2, त्या पुढची असणार आहे x+4 आणि या x च्या आधीची समसंख्या असणार आहे x-2 आणि त्या आधीची समसंख्या असणार आहे x-4. जे या त्या आपल्या 5 क्रमवार समसंख्या झालेल्या आहेत. 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे, तर जी सरासरी आहे 24 ते असणारे मधली संख्या, म्हणजे 5 संख्यांची सरासरी ही मधल्या संख्ये इतकीच असते. तर मग आपली मधली समसंख्या आलेली आहे 24. आता सर्वात लहान संख्या आपण जर मागे गेलो तर 24 - 2 आधीची येणार आहे 22 आणि 22 च्या मागची पुन्हा येणार आहे 20. तसेच 24 च्या पुढे गेलो तर 26 आणि त्याही पुढे गेलो तर 28. मग आता आपल्याला समसंख्या कोणत्या मिळालेल्या आहेत? 20, 22, 24, 26 आणि 28. आता आपला प्रश्न आहे की सर्वात लहान संख्येचं सर्वात मोठ्या संख्येशी गुणोत्तर. तर सर्वात लहान संख्या आहे 20 आणि सर्वात मोठी संख्या आहे 28. तर आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे, त्यामुळे आपण 20/28 असा फॉर्मॅट घेतलेला आहे. तर बघा, गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप असतं, त्यामुळे 20 आणि 28 ला कोणत्या संख्येला भाग जाणार आहे? तर दोघंही 4च्या टेबलमध्ये आहेत, त्यामुळे 4 5 × 20 आणि 4 7 × 28. त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे? 5/7 that is 5/7. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचं गुणोत्तर 3:4 आहे आणि दोन्ही संख्यांमध्ये 8 मिळवल्यावर त्यांचं गुणोत्तर 4:5 होतं, तर त्या संख्या कोणत्या? गुणोत्तर 3:4. त्यामुळे आपण समजा त्या संख्या काय घेऊयात? पहिली संख्या असेल 3x म्हणजे 3x आणि दुसरी संख्या असेल 4x. आता दोन्ही संख्यांमध्ये 8 ऍड करायचंय, 8 मिळवायचंय, तर काय होणार? 3x + 8 आणि दुसऱ्या संख्येमध्ये 8 मिळवल्यावर 4x + 8. आता 8 मिळवल्यानंतरचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तर 8 मिळवल्यानंतर या दोन संख्यांचं गुणोत्तर काय होणार? 3x + 8 अपॉन 4x + 8 आणि त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? ते गुणोत्तर 4/5 म्हणजे 4 × 5 असं असणार आहे. आता आपल्याला या दोन संख्या शोधायच्या आहेत. आपल्याला दोन गुणोत्तर इक्वल दिसतात. यावेळी आपण काय करूया, तर हा जो डिनॉमिनेटर आहे उजव्या बाजूचा, त्याने डाव्या बाजूला मल्टिप्लाय करूया आणि डाव्या बाजूचा जो डिनॉमिनेटर आहे तो उजव्या बाजूला मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय बघा, तर दोन्हीकडचे डिनॉमिनेटर आपापली जागा बदलून मल्टिप्लाय होतील. बघा, तर 5 डावीकडे येणार आहे, त्यामुळे 5 × 3x + 8 = 4 आहे तिथं आहे, तर 4x + 8 पलीकडे करताय, 4x + 8 मल्टिप्लाय झालेला आहे. आता काय, ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय करूया. 5 × 3x = 15x + 5 × 8 40 इकडे काय होणार? 4 × 4x म्हणजे 16x + 4 × 32 काय होणार? आता काय करूयात आपण, x जे आहेत व्हेरिएबल्स आहेत ते एका बाजूला घेऊयात आणि कॉन्स्टंट्स आहेत ते दुसऱ्या बाजूला घेऊयात. म्हणजे काय बघा, 16x जवळ हा 15x लिहूयात, +15x आहे तो -16x होणार आणि इकडे 40 आहे त्याच्याजवळ उजवीकडचा 32 आणूयात, म्हणजे प्लस आहे तो मायनस होणार. म्हणजे आपल्याला काय मिळालंय की 40 - 32 म्हणजे 8 = इकडे काय होणार आहे, 16 - 15 म्हणजे काय होणार आहे, 1x that is x = 8. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 8 मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, त्या दोन संख्या शोधायच्यात. मग त्या दोन संख्या म्हणजे कोण आहेत? 3x आणि 4x. तर बघूया, पहिली संख्या कुठली झाली? 3x.
3x म्हणजे 3 इंटू 8 म्हणजे 24 आणि दुसरी संख्या आपल्याला काय मिळालेली आहे 4x म्हणजे 4 इंटू 8 दॅट इज 32. तर आपल्याला त्या दोन संख्या 24 आणि 32 अशा मिळालेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर पुढचा प्रश्न आहे 5 व 15 यांच्या बरोबरचे तिसरे पद कोणते? तर बघा, आपल्याकडे दोन पदं दिलेली आहेत आणि तिसरं आपल्याला विचारलंय. तर पहिली दोन आहेत 5 आणि 15. समजा तिसरं पद x आहे. तर तीन संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला नियम माहितीये की काय, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. बरोबर मध्यपदाचा वर्ग. तर मग आता अंत्यपद म्हणजे कुठली? तर पहिलं आणि तिसरं पद जे असेल ती अंत्यपद असणार आहे. तर मग त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला, म्हणजे 5 इंटू एक्स इज इक्वल टू वॉट, मध्यपदाचा वर्ग. म्हणजे मध्यपद आहे 15, 15चा वर्ग आपल्याला करावा लागणार. म्हणजे काय, 15 चा स्क्वेअर किती असणार आहे 225. म्हणजे 5 चा आन्सर आलेला आहे 225. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, मल्टिप्लाइड 5 जो आहे तो उजवीकडे जाताना काय होणार, डिव्हाइड होणार. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 25 डिवाइडेड बाय 5. 5 हजार 5, 5 4 चा 20, बाकी उरली 2. आणि पुन्हा एकदा आपण काय करूया, 5 चा टेबल म्हणूया. तर 5 5 जार 25. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 45. म्हणजे तिसरी संख्या 45 आहे. पर्याय क्रमांक 2. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अथर्व व आदित्य यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे व आदित्य व आर्यन यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. अथर्वचं वय 27 वर्ष असेल तर आर्यनचं वय किती? अथर्व आणि आदित्य यांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे 3:4. मग समजा अथर्वचं वय 3x असेल आणि आदित्यचं वय 4x असेल. आदित्य आणि आर्यन यांचं वय शोधताना आपण गुणोत्तराचे समानपट y म्हणूयात. त्यामुळं आदित्यचे वय येणार 2y आणि आर्यनचे वय येणार आहे 3y. तर आपण काय केलं, पहिलं जे गुणोत्तर आहे अथर्व आणि आदित्य त्यांच्यामध्ये समानपट x घेतली आणि त्यांची वय 3x आणि 4x अशी घेतली आणि आदित्य आणि आर्यन यांच्या वयांचं गुणोत्तर शोधताना समानपट y घेतली. आता काय करूया, तर कुणाचं वय दिलंय, अथर्वचं वय दिलंय. समजा इथं अथर्व आहे, अथर्वचं वय किती दिलेलं आहे 27 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे 3x इज इक्वल टू 27 असं झालंय. तर x ची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर ती काय होणार, उजवीकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. तर 27 डिवाइडेड बाय 3 म्हणजे काय आहे 3 1 3, 3 9 27. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 9 मिळालेली आहे. आदित्यचं वय काय झालं, तर आता आदित्यचं वय काय, x ची व्हॅल्यू 9 मिळाली आहे. त्यामुळे 4 इंटू 9 म्हणजे किती आलेलं आहे 4 9 36. आता आदित्यचं वय दोन्ही रेशोज मध्ये आहे. त्यामुळे आपण काय करूया, आदित्यचं वय जे 36 आहे ते या रेशो मध्ये वापरूया. म्हणजे 2y इज इक्वल टू 36. तर काय होणार मग, y इज इक्वल टू 36 मल्टिप्लाइड 2 आहे तो उजवीकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. दॅट इज y इज इक्वल टू, भाग झाल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 18. 18 2 36 असतं. त्यामुळे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 18. आता आर्यनचं वय शोधायचंय. तर आर्यन म्हणजे कोण आहे 3y. म्हणजे 3 इंटू y ची आलेली व्हॅल्यू 18 म्हणजे 18 3 54. त्यामुळे आपल्याला आर्यनचं वय काय मिळालेलं आहे 54 इयर्स म्हणजे 54 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका चौकोनाचे 3 कोण 2 3 4 प्रमाणात आहेत व चौथा कोण 90 अंश मापाचा आहे, तर सर्वात लहान कोणाचे माप किती? तर इथं 3 कोणांचं प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय समजूयात की पहिला कोण 2x आहे,
दुसरा 3x आहे आणि तिसरा कोण 4x आहे आणि चौथ्या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे 90 अंश. म्हणजे आपल्याला कोण चौकोनाचे चारही कोण काय मिळालेले आहेत 2x, 3x, 4x and 90 डिग्री. तर आता आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 डिग्री एवढी असते. त्यामुळे आपण काय करूयात या चौघांची ऍडिशन करूयात. तर 2x plus 3x plus 4x plus 90 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. सर्व x ची बेरीज करूयात. म्हणजे 2 plus 3 5, 5 plus 4 9x plus 90 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. आता आपण काय करूयात की 90 डिग्रीला पलीकडे पाठवूयात. दॅट इज 9x इज इक्वल टू 360 मायनस 90. दॅट इज 360 मधून 90 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 270 डिग्री मिळणार आहे. दॅट इज 9x इज इक्वल टू 270 डिग्री. मग x शोधायचं मल्टिप्लाइड 9 आहे तो डिव्हाइड करूयात. म्हणजे काय 270 डिवाइडेड बाय 9. 9 म्हणजे 9, 9 3 जा 27 and 9 0 जा 0. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 30 डिग्री एवढी मिळालेली आहे. तर आता आपल्याला विचारलंय सर्वात लहान कोणाचं माप किती. तर सर्वात लहान कोण म्हणजे 2x. तर त्याचं माप किती असणार आहे 2 into x. दॅट इज 2 into 30 इज इक्वल टू 60 डिग्री. आणि का पर्याय बघा. तर पर्याय क्रमांक 4. तर आता गुणोत्तर आणि प्रमाण मधला महत्वाचा प्रश्न आहे बघा. जर AB हे गुणोत्तर आहे 5:7 व BC हे गुणोत्तर आहे 6:11 तर ABC या गुणोत्तराची व्हॅल्यू किती. इथं आपल्याला AB आणि BC ही दोन गुणोत्तर दिलेली आहेत. तर इथं AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 5:7 आणि BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 6:11. तर इथं कॉमन कोण आहे दोघांमध्ये ही दोन्ही रेशोमध्ये B आहे. मग आपण काय करायचंय पहिल्या रेशो मधल्या B च्या व्हॅल्यूला आपण काय करणार आहे दुसऱ्या रेशो मधल्या दोघांना मल्टिप्लाय करणार आहे आणि दुसऱ्या रेशो मधल्या B च्या व्हॅल्यूनं पहिल्या रेशोला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे कसं बघा आता आपण म्हणजे की A म्हणजे 5 B मीन्स 7 आहे आणि दुसऱ्या रेशो मध्ये B म्हणजे 6 आहे आणि C म्हणजे 11 आहे. तर आता काय करूया तर AC या रेशोला दुसऱ्या रेशो मधल्या B च्या व्हॅल्यूला म्हणजे 6 न दोघांनाही मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय होणार बघा 5 गुणिले 6 काय होणार 7 गुणिले 6. काय करायचं पहिल्या रेशो मधल्या B च्या व्हॅल्यूला आपल्याला दुसऱ्या रेशो मध्ये गुणायचंय. म्हणजे काय म्हणजे पहिल्या रेशो मध्ये B ची व्हॅल्यू 7 आहे. तर आपण काय करूयात 7 ने मल्टिप्लाय करूयात. 6 into 7 into 7 into 11. तर बघा काय होणार 5 टक्के 30 into आता इथे कॉमन दोन्हीकडे काय येणार आहे 42 म्हणजे 42 आणि इथं काय येणार आहे 11 सत्ते 77. त्यामुळं आपला रेशो काय मिळालाय 30 42 77. हे पर्याय क्रमांक 2.